नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मी पण मजेत. मागच्या महिन्यात काही संयुक्त जयंती साजऱ्या झाल्या, तर त्या काही कारणास्तव मला व्हिडिओ पोस्ट करता आली नाही. पण मी आज ती तुमच्यासोबत संयुक्त जयंती कशी साजरी केली ते मी ह्या व्हिडिओमार्फत तुमच्यासोबत शेअर करणार आहे. महान व्यक्तींच्या विचारांनीच समाजाला योग्य दिशा मिळते. सो अशाच महान व्यक्तींच्या स्मरणार्थ आपण छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, माता रमाई आणि माता भीमाई यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला होता आणि त्याच्याच काही गोड क्षण मी तुमच्यासमोर आज या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. आज आपण येथे सर्वजण बोधिसत्व फाउंडेशनतर्फे आयोजित संयुक्त जयंती साजरी करण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. जयंती तशी होऊन गेली आहे, पण आपण इथे काही कार्यक्रम आपण ठेवणार होतो. ते मागे निवडणुका होत्या, त्यामुळे आपण ते कार्यक्रम पुढे ढकलले होते. तर आज आपण या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने हे कार्यक्रम आपण आज इथे घेत आहोत. तर आज राजमाता जिजाऊ, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आपण इथे साजरी करत आहोत. आपलं सर्वांचं इकडे स्वागत. बोधिसत्व फाउंडेशनतर्फे आपण असेच कार्यक्रम राबवत आहोत, त्यामध्ये आपला जो सहभाग मिळत आहे त्यासाठी आपले सर्वांचे खूप खूप आभार. तर आपण जे आपले नियोजित कार्यक्रम आहेत ते आपण इथून आता पुढे चालू करूया. तर मी सुषमा कराटे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी पुढील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करावे. धन्यवाद. चालली समानतेचा ध्यास घेतला उडी सुधारणा समाज भिडेकली ज्ञान ज्योती तुझ्यामुळे तुलाच जीवन समर्पिले. सावित्री आई बाईने शिकवून करायचंय काय? स्त्रियांना राजकोंडा, राजा, वाडा आणि सृष्टी गाणं म्हणावं. बायकांची लायकी डोळ्याच्या आत. सावित्री आई वंदन माझे. शक्ती देवरामा शोध केलंस तू आमच्या आयुष्याचे. सारी दुनिया कळली तेव्हा पंख आम्हा दिले आई स्वप्नाचे. चंदन होऊन झिजलीस तू आणि आम्ही झालो सुगंधी. बंधन तोडून शिकण्यासाठीची मिळे आता संधी. तसे तुझ्याच पावलांचे पाहुनी भरारी घेतली आम्ही दिशा तुम्ही तुझ्या बसा असा की उजळल्या पिढ्या उभीत मात तू मशाल होऊन दिलीस आशा जगायला. तू जन्मामचा सुखावला. सावित्री आई सावित्री आई सावित्री आई कमळ तुझ्या पायी हो. सावित्री आई सावित्री आई नवाची मिळाली तू. सावित्री आई. गीतचं नाव शूरवीर आहे. कथा महाराज बरेगी हिंद का अमर उजाला था. आन प्रकार दिया प्राण नुछावर लहू में जिसके ज्वाला था. रणधीर वीर तूफान चीर में छत्रपति महाराज शिवाजी बोले अतीत शत्रु अधीर जब चलते थे महाराज शिवाजी. जबर जबर ज्वाला अंदर हवा से घोड़े उड़ते थे. महाराज मरे छत्रपति महाराज शिवाजी रक्तरवा वीर हो महेश्वर में तो सेवा गलगादी. धन्यवाद.
असती का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का. His mother name was Jijabai. His father name was Saji Raje Bhosle. His Shriyanta Tek. He always respected women and elders. He passed away 3rd April 1618. जय भवानी जय शिवाजी. शिक्षित जरूर मी लेखू नको मज कमी परिचय माझा देते परिचय माझा माझं नाव आहे रमाई धनी पिता भारताचा जसं टिपूर चांगण भीमाच्या संसारी जसं टिपूर चांगण भीमाच्या संसारी जसं टिपूर चांगण नांदन नांदन उदर मात नांदन 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 उदर मात नांदन भीमाच्या संसारी जसं टिपूर चांगण जब जब शमशीरें ताने है माए भवानी हम सब मर्द बाबुड़े बड़े खुददार है अब हर एक दिन स्वराज का त्योहार है अब ये शीश ना झुके तेरी लाज हम रखे तेरे चरण की शपथ मां जगदम्बे है माया भवानी जंभ पर बाण बसु अम्ब पर रावण सदंभ पर रघुकुल राज है तेज प्रबल हंस पर कामजीवी कंस पर ब्रह्मलिंग वंश पर श्री शिवराज हे अंधार जुलमी होता पसरला समध्या गावा खेळात सौराज्याचा सुरव्या उगवला हे तत्काळी रात परजा ये गाणी घोड्यावर पैसूनी खंडोबाच्या रूपानी याला माझा देवर सुरव्याच्या तेजानी निधड्या छातीनी दुश्मन गाडूनी याला माझा वागल कसं मी फेडू तुझा उपकार माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे हे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे चल फोटो काढून दिला एक पण महान व्यक्तींच्या जीवनामुळे आपल्यावर संस्कार धैर्य शिक्षण आणि आपल्यावर प्रभाव पडतो त्यासाठी अशा संयुक्त जयंत्या करणे खूप महत्त्वाचे आहे. फक्त साजऱ्या करत नाही तर त्यांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे आणि त्यांच्या आदर्शांवर चालणे
हाच या जयंती साजऱ्या करण्यामागचा मुख्य हेतू आहे. सो तुम्हीही तुमच्या इकडे अशाच वर व्यक्तींच्या जयंती साजरी करता का आणि त्या कशा करता त्या तुमचे विचार कमेंटमध्ये व्यक्त करा. तुमचे विचार कमेंटमध्ये वाचायला मला खूप आवडते. आय होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा आणि आनंदी राहा. बाय.